जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील बामखेडा गावात तयार करण्यात येत असलेल्या गोवर्धन या बायोगॅसच्या पायलट प्रोजेक्टच्या ठेकेदाराने चक्क गॅसच्या पाईपलाईन या विद्युत वाहिन्यासारख्या हवेतून तरंगत नेण्याचा पराक्रम करून दाखवला आहे। या गावात जवळपास 50 लाख रुपये खर्च करून जिल्ह्यातील पहिला पायलट प्रोजेक्ट असलेला गोवर्धन बायोगॅसचा प्रकल्प तयार करण्यात आला आहे। नंदुरबार जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत मिशनच्या टप्पा 2 अंतर्गत हा पायलट प्रोजेक्ट तयार करण्यात आला आहे। यातून निघणारा बायोगॅस हा या गावातील ग्रामस्थांना जमीन खोदून योग्य पाईपलाईनद्वारे घरापर्यंत पोहोचवणे अपेक्षित होते। मात्र या ठेकेदारांनी चक्क गॅसची पाईपलाईन हे शासनाचे नियम धाब्यावर बसवून उघड्यावरून घराघरावरून नेत बामखेडा गावच्या ग्रामस्थांना गॅस कनेक्शन दिले आहे। यामुळे गॅस लीक होऊन गावातील घरावर असलेला चारा, गौऱ्या अथवा अन्य पदार्थ पेट घेण्याची शक्यता नाकारता येत नाही। या सर्व भोंगळ कारभारासंदर्भात प्रशासनातील कोणाताही अधिकारी या झालेल्या गैरप्रकारावर बोलण्यास तयार नाही। ठेकेदारांकडून जमिनीमधूनच पाईपलाईन टाकणे आणि त्यातून गॅस कनेक्शन देणे क्रमप्राप्त असल्याचे अधिकाऱ्यांचे वैयक्तिक म्हणणे आहे। याबाबत संबंधित ठेकेदारावर तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना देखील देणार असल्याचे अधिकारी सांगत आहे। मात्र कॅमेरा समोर कोणीही प्रशासकीय अधिकारी सक्षमपणे बोलण्यास तयार नाही। या सर्व प्रकाराबाबत बामखेडा गावातील स्थानिक ग्रामस्थ यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। माझे नाव किशोर रमेश चौधरी, राहणार बामखेडा, तालुका शहादा, जिल्हा नंदुरबार। मी या बामखेडा गावाचा रहिवासी असून मी एक शेतकरी पुत्र आहे। आमच्या गावामध्ये माननीय सरपंच साहेब मनोज बंसीलाल चौधरी
यांनी गोवर्धन प्लांट बामखेडा गावासाठी त्यांनी आणला आणि लोकांना गॅस अवेलेबल व्हावा, जसं हर घर नल योजना, तसं प्रत्येकाच्या घरी गॅस यावा त्यासाठी त्यांनी प्रयत्न करून गोवर्धन गॅस प्लांट त्यांनी बामखेडा गावात 5000 वस्तीच्या या गावात त्यांनी तो प्लांट आणलेला आहे. आणि त्याच्यासाठी हा प्लॅन सक्सेस झाल्यानंतर पूर्ण गावाला कशा पद्धतीनं आपण गॅस देऊ शकतो हे त्यांचं पुढचं प्लॅनिंग आहे. आणि त्याच्यासाठी ते सतत प्रयत्नशील राहत असतात. आणि वेळोवेळी त्यांनी प्रशासनालाही आणि ज्या सिस्टीम आहेत त्यांना प्रयत्नशील असून त्यांना सांगून ह्या गॅससाठी ते प्रयत्न करत आहेत. तसं जर पाहिलं, हा गॅस म्हणजे सर्व पद्धतीनं उपयोगी आणि कुणाला हे होणार नाही असा हा गॅस प्लांट आहे. त्यासाठी या गॅसमध्ये येणारं जे मटेरियल आहे हे गावातला ओला कचरा, सुका कचरा ते याच्यात टाकून त्याच्यानं गॅस उपलब्ध होणार आहे. आणि तो गॅस उपलब्ध झाल्यानंतर गावात डिस्ट्रीब्यूट होईल. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, या गॅसमुळं कुणालाही प्रदूषण होणार नाही किंवा याचे साईड इफेक्ट नाही आहेत. हा वायुरूप असल्यामुळं जसं सिलेंडरचा ब्लास्ट होतो तो अचानक पेटतो, परंतु या गॅसची लाईन जरी लीक झाली, नळी लीक झाली तरी या गॅसमुळं कुणालाही काही प्रॉब्लेम होत नाही, जळत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यातून निघालेलं जे मटेरियल आहे, जे वेस्टेज आहे, ते शेतकऱ्यांसाठी उपयोगी पडतं. त्याच्यातलं निघालेलं पाणी, त्याच्यातलं निघालेला जो गोबर असतो, जे लिक्विड असतं, ते शेतासाठी फार उपयोगी असतं. आणि म्हणून हा प्लॅन सक्सेस झाल्यानंतर अजून दुसरे प्लॅन टाकण्याचा सरपंच साहेबांचा अजून हा उद्देश आहे. आणि त्याच्यासाठी 5000 या वस्तीच्या गावामध्ये लोकांचाही सपोर्ट आहे. आणि हे झालं तर आम्हाला एक आनंदाची गोष्ट आहे की आमचे पैसेही वाचतील आणि आमचं जीवही वाचेल. आणि म्हणून आम्ही सरपंच साहेबांचेही आभार मानतो आणि प्रशासनाचेही आभार मानतो की त्यांनी आम्हाला हे प्लॅन देऊन आम्हाला एक चांगली सुविधा उपलब्ध करून दिली. माझे नाव दशरथ जगन्नाथ चौधरी. हे प्लॅन चालू केलेला आहे, एक गॅसचा प्लॅन आहे, ते चालू केलेला आहे. तर ते सक्सेस झालेला आहे. पण ते बरोबर गॅस आम्ही चालू केला होता तेव्हा एकदम मस्त चालायच्या, ट्रायल बद्दल केलं होतं. तर नंतर मग आता हे लाईन आहे ती वरून टाकून दिलेली, खालून राहिली असती तर बरं झालं असतं. तर ते एखादा आग लागली, काय लागलं, मग ती तकलीफ होईल. तर नंतर मग ते काय चारावर आहे, शेण राहतात त्याच्यावर होईल, ते होण्यासाठी पाहिजे असं. नाही काहीच झालेलं नाही. परफेक्ट काम केलं होतं त्यांनी. लिकेज जरा बिन झालं होतं, तेव्हा झालं होतं पूर्ण. ते वरून टाकलेली आहे त्याच्यामुळे ते किंवा लीक झालं, काही झालं तर तकलीफ होईल. ते तर खालून टाकले तर बरं होईल असं.